नमस्कार, माझी मराठी शाळा या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण पवित्र पोर्टलवरती प्राधान्यक्रम जनरेट कसे करायचे या संदर्भात सविस्तर अशी माहिती घेतली होती। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जनरेट केलेले प्राधान्यक्रम सेव्ह कसे करायचे, असाइन कसे करायचे आणि लॉक कसे करायचे या संदर्भात संपूर्ण माहिती एकाच व्हिडिओमध्ये घेणार आहोत। आणि सदर प्राधान्यक्रम सेव्ह करत असताना, असाइन करत असताना, लॉक करत असताना कोणती काळजी घ्यायची आहे या संदर्भात देखील माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रहो, विदाऊट इंटरव्ह्यू व इंटरव्ह्यू या दोन्ही प्रकारातले प्राधान्यक्रम सेव्ह करणे, प्राधान्यक्रम असाइन करणे, प्राधान्यक्रम लॉक करणे आणि हे सर्व करत असताना नेमकी कोणती काळजी घ्यायची या संदर्भातचं व्हिडिओ प्रात्यक्षिक डेमो आपण आज पाहणार आहोत। चला तर सर्वात प्रथम आपण काळजी कोणती घ्यायची आहे या संदर्भात थोडी चर्चा करूयात। सगळ्यात अगोदर आपणा सर्वांना सांगू इच्छितो की पवित्र पोर्टलवरती जी उमेदवारांसाठी सूचना प्रसिद्ध करण्यात आली होती 5 फेब्रुवारी 2024 रोजी, त्या सूचनेचं सर्वांनी अगोदर काळजीपूर्वक वाचन करायचं आहे। यातली मला महत्त्वाचे वाटलेल्या काही सूचना आहेत। त्यातली पहिली सूचना म्हणजे कोणती, तर आपण जो फॉर्म सर्टिफाय केला आहे त्यामध्ये जर चुकून एखादी माहिती आपली नोंदवली गेली असेल आणि त्यानुसार जर एखादा प्राधान्यक्रम आपल्याला जनरेट झाला असेल तर तो प्राधान्यक्रम आपण निवडायचा नाही। कारण का, जर समजा आपण तो प्राधान्यक्रम निवडला आणि त्या प्राधान्यक्रमावर आपली जर आपल्या गुणानुसार, मार्कानुसार जर निवड झाली तर आपण कागदपत्र तपासणीच्या वेळेस त्या पदावर निवड होऊन देखील त्या भरती प्रक्रियेतून आपण बाद होणार आहोत। आपल्याला त्या जागी आपली निवड होणार नाही। त्यामुळं आपण असे जे प्राधान्यक्रम चुकून जनरेट झालेले आहेत, तांत्रिक अडचणीमुळे ह्या गोष्टी घडू शकतात, हे आपण समजून घ्यायला हवं आणि असे प्राधान्यक्रम आपण निवडायचे नाही, ते बाजूला करायचे आहेत। त्यानंतर बरोबर असलेले जे प्राधान्यक्रम आहेत ते आपण सेव्ह करून पुढील प्रक्रियेमध्ये जायचं आहे। त्या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती देखील घेणार आहोत। पण असं करत असताना आपण जे प्राधान्यक्रम बरोबर असलेले घेतलेले सेव्ह केलेले आहेत ते प्राधान्यक्रम जिल्ह्यानुसार आपल्याला आपल्या जिल्ह्यापासून सुरुवात करायची आहे। म्हणजे आपण जिथं नोकरीला जाणार आहोत, आपली मानसिकता ज्या जिल्ह्यापर्यंत आपण जाऊ शकतो त्या जिल्ह्यापर्यंत आपल्याला क्रमाने प्राधान्यक्रम द्यायचे आहेत। यात जर चूक झाली, समजा आपल्याला वाटत असेल बाबा मला माझ्या जिल्ह्यात माझा नंबर लागणार नाही माझ्या मार्कानुसार, मला हा जिल्हा, समजा माझा जिल्हा सोलापूर आहे आणि मला जर वाटत असेल की सोलापूरमध्ये माझी निवड होऊ शकत नाही, माझी कोल्हापूरमध्ये निवड होईल। जर समजा तुम्ही 1 नंबरला कोल्हापूर जिल्हा निवडला आणि तुमची गुणवत्ता सोलापूरमध्ये निवड होत असतानासुद्धा तर काय होईल, कोल्हापूरला निवड होईल आणि तुमच्यापेक्षा कमी गुण असणारा विद्यार्थी सोलापूरमध्ये निवडला जाईल। त्यामुळं याची देखील आपण काळजी घ्यायची आहे। यात चूक झाली असेल तर मार्क असतानासुद्धा तुम्हाला लांब जावे लागेल। तिसरी महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे आपण ज्या गटासाठी पसंतीक्रम देणार आहोत तो गट आपण अगोदर निवडायचा आहे। म्हणजे उदाहरणार्थ 1ली ते 5वी असेल, 6वी ते 8वी असेल, 9वी ते 10वी असेल किंवा 11वी ते 12वी असेल। यामध्ये आपल्याला कोणत्या पदावरती काम करायचं आहे त्या पदावरचा त्याचासुद्धा विचार करून आपण प्राधान्यक्रम ठरवायचे आहेत। त्याप्रमाणे आपल्याला त्याचा क्रम द्यायचा आहे। आणि सर्वात महत्त्वाची पुढची जी गोष्ट आहे ती म्हणजे आपण ज्या ठिकाणी जाणारच नाही, उदाहरणार्थ मी भंडारा असेल, गोंदिया असेल, माझ्यासाठी ते जिल्हे लांब आहेत, आपल्या जिल्ह्यापासून जे लांब असणारे जिल्हे आहेत, तर त्या जिल्ह्यामध्ये आपण जाणार नसाल तर कृपया करून ते प्राधान्यक्रम आपण देऊच नका। कारण काय होईल, आपण जाणार नाही, समजा आपली तिथं निवड झाली तर आपण न गेल्यामुळं काय होईल, तिथं जो गरजू उमेदवार आहे त्याला जी जागा मिळणार होती ती मिळणार नाही। तर कृपया जर आपण जाणार नसाल तर आपण ते प्राधान्यक्रम आपण निवडू नकात। यानंतर आपल्याला पसंतीक्रम किती निवडावे याची काही मर्यादा नाही। आपल्याला जेवढे पसंतीक्रम आलेत त्यातले जे आपल्याला चुकून जनरेट झालेले पसंतीक्रम सोडून जे आपल्याला जे लागू आहे ते पसंतीक्रम आपण निवडून हे सर्व पसंतीक्रम आपण देऊ शकतो, इंटरव्ह्यूचे आणि विदाऊट इंटरव्ह्यूचे। चला तर मग आपण जास्त वेळ न घेता आपण प्राधान्यक्रम सेव्ह करणे, असाइन करणे आणि लॉक करणे या संदर्भात आपण संपूर्ण माहिती घेऊयात। लॉग इन केल्यानंतर तुमच्या लॉग इनमध्ये तुम्ही जनरेट केलेले जे प्राधान्यक्रम आहेत ते याप्रमाणे पाहायला मिळतील।
आता हे माझं स्वतःचं लॉग इन आहे. माझ्या शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रतेनुसार मला एकूण 5 प्राधान्यक्रम या ठिकाणी जनरेट झालेले दिसत आहेत. मी 9वी ते 12वी या विभागासाठीच पात्र असल्यामुळे माझे प्राधान्यक्रम कमी आहेत. इतरांना ते जास्त येऊ शकतात. सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तुमचे प्रेफरन्स सर्च करण्यासाठी एक विंडो ओपन होईल. मला 3 जिल्ह्यातले प्राधान्यक्रम जनरेट झालेले आहेत, त्यामुळं या ठिकाणी 3 जिल्हे दाखवतील. तुम्हाला जास्त असतील तर त्या ठिकाणी जेवढे जिल्हे असतील तेवढे जिल्हे दाखवणार. मी सर्च केले 3 जिल्ह्याचे एकत्र. बघा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल की एकूण 3 जिल्हे आहेत, वर्धा, गोंदिया आणि सातारा. यापैकी मी वर्धा आणि गोंदिया या 2 जिल्ह्यामध्ये प्राधान्यक्रम देणार नाही, कारण मी सातारा या ठिकाणीच मला जर निवड झाली तर मी त्या ठिकाणी जॉईन होईल. तर मी 3च प्राधान्यक्रम या ठिकाणी नोंदवत आहे. तुम्ही ॲड सिलेक्टेड प्रेफरन्सेस या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपण जे प्राधान्यक्रम निवडले होते ते सिलेक्टेड प्रेफरन्सेस ॲडेड सक्सेसफुली असा मॅसेज येईल. ओके बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला खाली जे प्रेफरन्सेस आपण ॲड केले ते 3 प्रेफरन्सेस म्हणजेच प्राधान्यक्रम या ठिकाणी ॲड झालेले आपल्याला पाहावयास मिळतील. या ठिकाणी तुम्हाला जर या 3 पैकी किंवा तुम्हाला जे निवडले आहे त्यापैकी एखादा नको असेल तर तुम्ही तो सिलेक्ट करून डिलीट करू शकता. सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक करून आपण पुढच्या प्रक्रियेकडे जायचं आहे. पुढची प्रक्रिया म्हणजे असाइन प्रेफरन्सेस, म्हणजे आपल्याला त्याला पसंतीक्रम द्यायचा आहे. तुम्ही कोणत्या जिल्ह्यात किंवा कोणत्या संस्थेवर किंवा कोणत्या जिल्हा परिषद तुम्हाला प्रथम निवडायचे आहे त्याप्रमाणे आपल्याला प्राधान्यक्रम नोंदवायचा आहे. या ठिकाणी मला 3 प्राधान्यक्रम आहेत रयतमधले. एक 11वी-12वी राज्यशास्त्र, 11वी-12वी हे शिक्षणशास्त्र आणि 9वी-10वी सोशल सायन्सेस. तर मी 11वी-12वी राज्यशास्त्र यासाठी प्रथम पसंतीक्रम नोंदवत आहे. यानंतर शिक्षणशास्त्रासाठी मी 2रा आणि 9वी-10वीसाठी 3रा पसंतीक्रम देत आहे. सॉर्ट या बटनावर क्लिक केल्यानंतर आपण ज्याप्रमाणे पसंतीक्रम नोंदवला होता त्याप्रमाणे सिक्वेन्सप्रमाणे त्याची यादी आपल्यासमोर येईल. तो पुन्हा आपण सिक्वेन्स पाहायचा आहे. जर यामध्ये आपला सिक्वेन्स खालवर झाला असेल किंवा चुकून आपल्याकडून काही चूक झाली असेल तर आपण ते पुन्हा एकदा असाइन करू शकतो. आता मी दिलेला जो सिक्वेन्स आहे माझे 3च पसंतीक्रम असल्यामुळे मला वेळ कमी लागलेला आहे. सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर क्लिक केल्यानंतर आपणासमोर ही नवीन विंडो ओपन होईल. यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की असाइन केलेले प्रेफरन्सेस आणि नॉट असाइन केलेले प्रेफरन्सेस. इथले सिक्वेन्स या ठिकाणचे बरोबर आहे का पाहायचे आहे. जर यामध्ये परत बदल करावा असं वाटत असेल तर आपण रिअरेंज प्रेफरन्सेस वरती केशरी रंगाचा टॅब दिसतोय. मी माझे प्रेफरन्सेस प्राधान्यक्रम चेक केले आहेत, ते अगदी बरोबर आहेत. जर बदल करत असेल तर हा तुम्ही टॅब वापरू शकता. इथून तुम्ही पुन्हा एकदा त्याला रिअरेंज करू शकता. यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला लॉक प्रेफरन्सेस विदाऊट इंटरव्ह्यू ही विंडो ओपन होईल, ज्यामध्ये तुमचा ॲप्लिकेशन आय डी आणि तुमचं पर्सनल डिटेल्स, कॅटेगरी आणि रिझर्वेशन डिटेल्स पाहायला मिळेल. त्याचबरोबर तुम्ही प्रेफरन्सेस दिलेले आहेत त्यामध्ये असाइन केलेले प्राधान्यक्रम आणि नॉट असाइन केलेले प्राधान्यक्रम याची यादी एकत्रितपणे आपल्याला पाहायला मिळेल. इथं आल्यानंतर पुन्हा एकदा आपण दिलेले पसंतीक्रम बरोबर आहेत की नाहीत हे तपासायचं आहे. यामध्ये तुम्हाला पुन्हा बदल करू वाटत असेल तर आपण पुन्हा बदल करू शकतो. यासाठी रिअरेंज प्रेफरन्सेस या टॅबचा वापर करायचा आहे आणि पुन्हा आपण त्यामध्ये बदल करू शकतो. किंवा यामध्ये तुम्हाला ॲड करायचं असेल किंवा डिलीट करायचं असेल ते सुद्धा आपण पुन्हा एकदा करू शकतो. आता ही जी मी
दिलेले पसंतीक्रम आहेत यामध्ये मी कोणताही बदल करू इच्छित नाही. या ठिकाणी तुम्हाला डिक्लेरेशन द्यायचं आहे, सूचना वाचायची आहे काळजीपूर्वक. सूचना वाचून झाल्यानंतर त्या ठिकाणी टिक या बटनावर क्लिक करायचे आहे आणि लॉक प्रेफरन्सेस नावाचा हिरव्या रंगाचा टॅब आपल्याला खाली पाहायला मिळतोय. सूचना वाचून झाल्यानंतर आपण काय करायचं आहे, लॉक प्रेफरन्सेस या टॅबवरती क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या विंडोमध्ये अशा प्रकारचा एक मेसेज दिसेल, ते वाचून घ्यायचं आहे. तुम्हाला जर काय बदल करायचा असेल तुमच्या ह्या प्राधान्यक्रमामध्ये तर तुम्ही नो बटनावर क्लिक करू शकता. जर नसेल तर येस बटनावर क्लिक करून आपण पुढे जाऊयात. यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती एक 4 अंकी OTP येईल. तो OTP या ठिकाणी नोंदवायचा आहे आणि त्याखाली दिलेला जो कॅप्चा कोड आहे तो कॅप्चा कोड नोंदवायचा आहे. कॅप्चा कोड येत नसेल तर या ठिकाणी निळ्या रंगाचे बाण आहेत, ॲरो आहेत, तर रिफ्रेश करू शकता. OTP आला नसेल तर रिसेंट OTP करू शकता. व्हेरीफाय OTPवर क्लिक केल्यानंतर तुम्ही दिलेले जे प्राधान्यक्रम आहेत ते लॉक होतील. वरती तुम्हाला पाहायला मिळेल लॉक्ड प्रेफरन्सेस विदाऊट इंटरव्ह्यू, म्हणजे विदाऊट इंटरव्ह्यूची प्रेफरन्स लॉक करायची ही प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. आपण पाहू शकता असाइन्ड प्रेफरन्सेस लिस्ट आहे. पुन्हा एकदा चेक करायचे आहे, सतत चेक करायचं आहे आपल्याला. जोपर्यंत आपल्या हातात आहे तोपर्यंत आपण चेक करत राहायचं आहे. बदल करू वाटत तर आपण बदल करायचा आहे. बदल करून झाल्यानंतर फक्त एक लक्षात ठेवायचं की आपण ते प्रेफरन्सेस लॉक करणं हे अतिशय गरजेचं आहे. ह्या लॉकड प्रेफरन्सेसच्या ह्याच्यावरती आपली सहीसुद्धा दिसणार आहे. ही सर्व माहिती चेक करून झाल्यानंतर आपण ही PDF स्वरूपामध्ये आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्यायची आहे. त्यासाठी आपल्याला वरती हिरव्या रंगाचा टॅब दिला आहे, डाउनलोड लॉक्ड प्रेफरन्सेस, त्यावरती क्लिक केल्यानंतर सदर माहिती PDF स्वरूपामध्ये आपल्या संगणकावरती सेव्ह होऊन जाईल. त्यावरती आपण क्लिक करून ओपन करून पाहूयात. या ठिकाणी लॉक्ड प्रेफरन्सेस ऑफ ॲप्लिकंट विदाऊट इंटरव्ह्यू टेट 2022 आपण लॉक केलेले जे प्राधान्यक्रम आहेत त्याची PDF तुम्हाला या ठिकाणी सेव्ह झालेली पाहायला मिळेल. त्याचप्रमाणे आपण जे प्राधान्यक्रम जनरेट केले होते त्याची सुद्धा PDF आपल्याकडे सेव्ह असावी, म्हणून त्याच्यावर क्लिक करून ती सुद्धा PDF आपण जतन करून ठेवायची आहे. मला एकूण 5 प्राधान्यक्रम आले होते, त्याचेही PDF आपल्याला समोर दिसत आहे. अशा प्रकारे आपण प्राधान्यक्रम लॉक केले आहेत. यामध्ये तुम्हाला जर वाटत असेल की मला बदल करायचा तर या ठिकाणी अनलॉक प्रेफरन्सेस हा टॅब दिलेला आहे, त्यावर क्लिक करून सुद्धा आपण बदल करू शकतो. आपण फक्त ही प्रक्रिया समजून घ्यायची आहे, मी बदल करणार नाही. या ठिकाणी बघा डिक्लेरेशन आहे, डिक्लेरेशनच्या खाली एक चेकबॉक्स आहे, त्यावरती क्लिक केल्यानंतर खाली अनलॉक प्रेफरन्सेसचा एक हिरवा रंगाचा टॅब येतो आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती एक OTP येईल, तो OTP नोंदवायचा आहे, कॅप्चा कोड नोंदवायचा आहे. जो बदल आहे तो बदल करायचा आहे. आणि बदल केल्यानंतर सर्वात महत्त्वाचं, सर्वांनी काळजीपूर्वक ऐका, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण पुन्हा एकदा लॉक करायचंच आहे. लॉक करून त्याला डाउनलोड करून घ्यायचं आहे. यानंतर आपण विथ इंटरव्ह्यूचं प्राधान्यक्रम लॉक कसं करायचं या संदर्भात माहिती घेणार आहोत. विदाऊट इंटरव्ह्यू आणि विथ इंटरव्ह्यू दोन्हीची प्रक्रिया लॉक करण्याची सारखीच आहे. या ठिकाणी मला
माझ्या शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रतेनुसार एकूण 64 पसंतीक्रम या ठिकाणी जनरेट झालेले दिसत आहेत. सेव्ह अँड नेक्स्ट बटनावरती क्लिक करून आपण ते प्रेफरन्सेस ॲड करण्यासाठीची पुढची प्रक्रिया करायची आहे. यामध्ये आता मी ज्या जिल्ह्यामध्ये मला हे पसंतीक्रम आले आहेत जिल्ह्याचे, ते जिल्हे या ठिकाणी पाहायला मिळतील. त्यातील मी फक्त माझा जिल्हा सोलापूर आणि माझ्या जवळचे 2 जिल्हे म्हणजे लातूर आणि अहमदनगर या 3 जिल्ह्यासाठीच प्राधान्यक्रम देणार आहे. तर मी सुरुवातीला माझा जिल्हा निवडतो आहे. माझं माध्यम आता या ठिकाणी मी फक्त 11वी आणि 12वी या 2च वर्गासाठी म्हणजेच हायर सेकंडरीसाठी मी पसंतीक्रम देणार आहे. त्यामुळं मी सेकंडरीसाठी पसंतीक्रम देणार नाही. या ठिकाणी सोलापूरला एक संस्था आहे, ती संस्था या ठिकाणी ॲड झालेली आहे. ॲड करण्यासाठी बघा आपण त्याच्यावरती चेकबॉक्सवरती क्लिक करून ॲड सिलेक्टेड प्रेफरन्सेस या बटनावर क्लिक केल्यानंतर ते संस्था आपल्याला खाली ॲड झालेली दिसेल. यानंतर मी लातूर जिल्हा या ठिकाणी लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा एक संस्था आहे हायर सेकंडरीसाठी, ती देखील मी ॲड करतो आहे. या ठिकाणी सदर संस्था सक्सेसफुली ॲड झालेली आहे. त्यानंतर मी तिसरा जो जिल्हा आहे तो म्हणजे अहमदनगर. अहमदनगरमध्ये एकूण 3 संस्था आहेत हायर सेकंडरीच्या. त्या 3 संस्था मी ॲड करणार आहेत. प्रत्येकाला ही संख्या वेगळी असणार आहे, प्रत्येकाची संख्या वेगळी असणार आहे. माझ्या शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रतेनुसार मला या ठिकाणी 64 प्राधान्यक्रम आले होते. त्यातले मी ज्या ठिकाणी जाणार आहे मुलाखतीला त्यातील फक्त 5च प्राधान्यक्रम मी देत आहे. तुम्ही 64च्या 64 देऊ शकता. एकूण 5 प्राधान्यक्रम मी या ठिकाणी ॲड केलेले आहेत. जर यातील जर प्राधान्यक्रम एखादा डिलीट करायचा असेल तर डिलीट करू शकता किंवा ॲड करायचं असेल तर ॲड देखील करू शकता. आता मी हे 5 प्राधान्यक्रम सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर क्लिक करून त्यावरती पुढील प्रक्रिया करणार आहे. आपणासमोर आता ॲड केलेले जे प्राधान्यक्रम आहेत ते प्राधान्यक्रम असाइन करण्यासाठी एक नवीन विंडो ओपन होईल. यामध्ये ॲड केलेले प्रेफरन्सेस आपण पुन्हा एकदा व्यवस्थित तपासून पाहून घ्यायचे आहेत आणि तुमचा पसंतीक्रम या ठिकाणी नोंदवायचा आहे. ज्या ठिकाणी तुम्ही सुरुवातीला जाणार आहेत तेथील चेकबॉक्स सुरुवातीला क्लिक करायचा आहे. आता 1 नंबरला मी सोलापूर हा दिला होता, 2 नंबरला लातूर, 3ऱ्या क्रमांकाला मी अहमदनगर मधील 3 संस्था देणार आहे. अशा प्रकारे एकूण 5 संस्थांची मी निवड केलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, सॉर्ट प्रेफरन्सेस या बटनावरती क्लिक करायचं आहे, ज्यामुळे आपल्याला आपला पसंतीक्रम योग्य आहे की नाही हे पाहायला मिळेल. तुम्ही काढलेल्या रफ वर्कवरती काढलेला प्रेफरन्स आणि या ठिकाणी आलेला प्रेफरन्स आपण काळजीपूर्वक वेळ गेला तरी काय हरकत नाही, परंतु या ठिकाणी तुम्ही थांबवून थोडा वेळ काळजीपूर्वक विचार करून आपण प्रेफरन्सेस असाइन करायचे आहेत. यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे असाइन्ड प्रेफरन्सेस लिस्ट आणि नॉट असाइन्ड प्रेफरन्सेस लिस्ट पाहायला मिळेल. मी ज्याप्रमाणे सिक्वेन्स दिला होता त्याप्रमाणे या ठिकाणी त्याची लिस्ट तयार झालेली आहे. एकूण 64 प्राधान्यक्रमापैकी मी एकूण 5 प्राधान्यक्रमाची निवड केलेली आहे. इतर जिल्ह्यात मी जाणारच नाही, त्यामुळं मी फक्त एकूण 3 जिल्ह्याची मुलाखतीसाठी निवड केलेली आहे. यानंतर आपण काय करायचं आहे,
सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला लॉक प्रेफरन्सेस विथ इंटरव्ह्यूची नवीन टॅब ओपन होईल. यामध्ये तुम्हाला तुम्ही असाइन केलेले, नॉट असाइन केलेले आणि एकूण प्रेफरन्सेस दिसतील. वरती असाइन केलेले प्रेफरन्सची यादी पाहायला मिळेल. या ठिकाणी तुम्ही पुन्हा एकदा ती चेक करायची आहे. बदल करायचा असेल तर पुन्हा एकदा तुम्ही रिअरेंज या टॅबचा वापर करून बदल करायचा आहे. या पेजवरती सर्वात खाली डिक्लेरेशन आहे. तेथील चेकबॉक्सवर टिक करून आपण लॉक प्रेफरन्सेस या बटनावरती क्लिक करायचं आहे. यानंतर आपल्यासमोर एक सूचना दिसेल. त्या सूचनेचं आपण काळजीपूर्वक वाचन करायचं आहे. आपण जे प्रेफरन्सेस दिलेत, जे लॉक केलेत, जर तुम्हाला वाटत असेल की बाबा यामध्ये अजून बदल करायचा आहे तर तुम्ही नो या बटनावरती क्लिक करून आपण पुन्हा त्यात बदल करू शकता. आणि जर बदल करायचा नसेल तर आपण येस बटनावरती क्लिक करून पुढे जाऊ शकता. आता मी दिलेल्या पसंतीक्रममध्ये बदल करणार नाही. येस बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती एक 4 अंकी OTP येईल. तो OTP तुम्ही या ठिकाणी वरती नोंदवायचा आहे. त्याखाली कॅप्चा कोड आहे, तो कॅप्चा कोड नोंदवायचा आहे. जर तुम्हाला OTP आला नसेल तर आपण रिसेंट OTPचा वापर करून OTP पुन्हा मागवून घेऊ शकता. व्हेरीफाय OTP या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचे लॉक्ड केलेले जे प्रेफरन्स आहेत त्याची संपूर्ण माहिती या पेजवर पाहायला मिळेल. या पेजवर सर्वात खाली आपली सही आपल्याला पाहायला मिळेल. सदर माहिती PDF स्वरूपात आपल्याला डाउनलोड करून घ्यायची आहे. त्यासाठी आपल्याला वरती टॅब दिला आहे डाउनलोड लॉक्ड प्रेफरन्सेस. यावरती क्लिक केल्यावर सदर माहितीची PDF आपल्या संगणकावरती सेव्ह होऊन जाईल. याची प्रिंट मारून आपण आपल्याजवळ ठेवायचे आहे. यानंतर आपल्याला जे आपण प्राधान्यक्रम जे जनरेट केले होते सुरुवातीला त्याचीसुद्धा PDF ह्या टॅबवरती पाहायला मिळेल. तीसुद्धा आपण डाउनलोड करून घ्यायची आहे. ही सर्व प्रक्रिया केल्यानंतर आपले लॉकची पूर्ण प्रक्रिया झालेली आहे. जर यामध्ये पुन्हा बदल करायचा असेल, तुम्हाला वाटत असेल बाबा हा प्राधान्यक्रम मला नको आहे, मला परत प्राधान्यक्रम जनरेट करायचा आहे, तर आपण पुन्हा एकदा ही प्रक्रिया करू शकता. त्यासाठी तुम्हाला अनलॉक प्रेफरन्सेस ही टॅब दिलेली आहे. त्याचा उपयोग आपण काळजीपूर्वक करायचा आहे. कारण तुम्ही आता अनलॉक केल्यानंतर आपण जनरेट केलेले प्राधान्यक्रम पुन्हा लॉक करणे गरजेचं असतं. या ठिकाणी पहा डिक्लेरेशन आहे. डिक्लेरेशननंतर खाली अनलॉक प्रेफरन्सेस हा टॅब आहे. यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक OTP येईल. तो OTP आणि कॅप्चा कोड नोंदवल्यानंतर तुमचा फॉर्म अनलॉक होईल. सर्वात महत्त्वाची सूचना, तुम्ही फॉर्म जर अनलॉक केला तर पुन्हा तो काळजीपूर्वक आणि लक्षात ठेवून आपण तो पुन्हा लॉक करायचा आहे. जर आपण फॉर्म लॉक करायचा जर विसरला तर आपली भरती प्रक्रियेसाठी आपला विचारच केला जात नाही. त्यामुळं जर तुम्ही तुमचा फॉर्म अनलॉक केला तर आठवणीने आणि काळजीने तो पुन्हा लॉक करा आणि त्याची पुन्हा एकदा खात्री करा. मुदत संपण्यापूर्वी आपण पुन्हा एकदा 12 तारखेला लॉग इन करून आपले दोन्ही प्राधान्यक्रम लॉक आहेत का नाही याची चेक करून घ्यायचं आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जनरेट केलेले जे प्राधान्यक्रम आहेत ते सेव्ह कसे करायचे, असाइन करायचे, लॉक कसे करायचे या संदर्भात संपूर्ण माहिती एकाच व्हिडिओमध्ये घेतलेली आहे. 12 फेब्रुवारी 2024 अखेर सदर पसंतीक्रम लॉक करायचे आहेत. तोपर्यंत आपल्याला मुदत दिलेली आहे. त्यापूर्वीच आपण ही प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे. महत्त्वाची सूचना आहे, पवित्र पोर्टलवरील पदभरतीशी संबंधित सर्व बाबींसाठी edupavitra2022@gmail.com या ईमेलवर पत्रव्यवहार करावा. या ईमेलवर सुद्धा ग्रुप संदेश न पाठवता तसेच ज्या बाबींचा उलगडा शासन निर्णयाचे वाचन केल्याने किंवा आपल्या सहकाऱ्यांशी चर्चा केल्याने होऊ शकतो अशा बाबींवर अनावश्यक ईमेल न पाठवता केवळ अत्यंत महत्त्वाच्या बाबींवर पत्रव्यवहार करावा, जेणेकरून त्यास प्रतिसाद देणे शक्य होईल. आणि अधिकृत माहिती आणि अपडेटसाठी पवित्र पोर्टलवरील शासनामार्फत न्यूज बुलेटिन हे पेज सुरू केलेलं आहे. त्या पेजला आपण सतत भेट द्यावी, जेणेकरून आपल्याला भरती संदर्भात
अपडेटेड माहिती आणि अधिकृत माहिती पाहायला मिळेल. पवित्र पोर्टल शिक्षक भरतीबाबत पुढील अपडेट माहिती नवीन व्हिडिओमध्ये दिली जाईल. त्यासाठी आजच आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास शेवटी लाईक नक्की करा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.